नमस्कार. मी सौ लता अशोक टेंबेकर. माझा जन्म इथलाच, त्यामुळे लहानपणापासून मी इथेच वाढलेली आहे. मी डॉक्टर काणे विद्या मंदिरामध्ये उपशिक्षिका म्हणून नोकरी केली. 30 वर्ष नोकरी केली आणि नंतर रिटायर झाले. आत्ता मला जवळजवळ 2 महिन्यापासून कमरेचा त्रास उमळला. मी औषधं केली, पण औषधांनी मला तेवढ्यापुरताच फक्त बरं वाटत होतं आणि डॉक्टरांची गोळ्या घ्यायला परवानगी नव्हती जास्त. शेवटी मी विचार केला की आपल्याला फिजिओथेरपीचा अनुभव आहे, आपण फिजिओथेरपीच परत करून पाहू. असा माझ्या मनात विचार आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि मग मानसी कटारिया यांचं नाव बरंच ऐकून होतं. 2-3 जणांकडून त्यांचं नाव ऐकल्यानंतर एक दिवस मी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले आणि त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर तिथं माझी फिजिओथेरपी सुरू झाली. डॉक्टर मानसी यांना जरी मी पहिल्यांदाच पाहिलेलं असलं तरी त्यांच्या कुटुंबाशी माझा लहानपणापासून संबंध होता. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, त्यांचे काका या सगळ्यांचे आणि आमचे जुने माहेरचे संबंध, त्यामुळे मला तिथे माहेरी आल्यासारखंच वाटलं. आणि डॉक्टर मानसी यांचा स्वभाव अतिशय सौजन्य, काकू 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 काकू. त्यांचा स्टाफ जर आपण पाहिला तर तोही तसा सौजन्यशील. त्यातल्या काही 2-3 तर माझ्या विद्यार्थिनीच निघाल्या आणि त्याच्यामुळे जास्त जवळीक आली. त्या सुद्धा प्रत्येक वेळेला काकू बरं आहे, काकू कसं आहे, काकू कसं आहे, सारख्या अवतीभोवती असायच्या. मग डॉक्टर मानसींचं कुटुंब जे आहे अतिशय गोड बोल. त्यांचे वडील, आजोबा, काका अतिशय गोड बोलणं त्यांचं, आणि त्यामुळे ते संस्कार डॉक्टर मानसीवर पण झालेले आहेत. आणि त्यांच्यावरच नाही तर त्यांनी पूर्ण स्टाफला सुद्धा तसं वळण लावलेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. डॉक्टरांनी अतिशय समजवून हे करून माझी जवळजवळ 1.5 महिना फिजिओथेरपी मी केली, परंतु मला खूप छान अनुभव आला. माझी कमरेतही फरक पडला आणि त्यानंतर मी 15 दिवस माझ्या गुडघ्यासाठी पण ट्रीटमेंट घेतली, दुसऱ्या गुडघ्यासाठी. त्याचाही मला छान अनुभव आला. त्यांच्याही नुसता स्वभाव नाही तर त्यांचं क्लिनिक सुद्धा एकदम स्वच्छ. आणि एवढंच नाही तर प्रत्येक पेशंट टेबल आपल्या बेडवरून उठला की ते बेड ते सॅनिटाईज करून घेतात, लगेच पुसतात. हे मला खूप आवडलं. आजकाल दवाखान्यामध्ये सुद्धा आपण जावं पण तिथेही आपल्याला स्वच्छता वाटत नाही. आणि दवाखान्यामधली जी स्वच्छता असेल, सगळ्यांचं वागणं जे असेल, डॉक्टरचं बोलणं असेल, सगळ्या स्टाफचं जे प्रेमळ बोलणं असेल, तर मला वाटतं पेशंट लवकर बरा होतो. आणि हाच अनुभव मला या क्लिनिकमध्ये आला. त्यांनी अतिशय समजून उमजून वयाचा सुद्धा विचार करून सगळ्या दृष्टींनी त्यांनी माझी फिजिओथेरपी व्यवस्थित करून घेतली. माझी देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की डॉक्टर मानसी यांचं क्लिनिक त्यांना शुभेच्छा देते, त्यांच्या पूर्ण स्टाफला पण मी शुभेच्छा देते. आणि त्यांना शुभेच्छा देऊन अशीच त्यांची भरभराट हो, त्यांचा उत्कर्ष होवो आणि त्यांच्याकडून अनेक पेशंटची सेवा घडो, एवढंच मी या प्रसंगी सांगते. नमस्कार.